चांगलं शिजलंय बघा. हे कसं चिकन दिसतंय बघा. गावठी एकदम आपण सोप्या टाईप मध्ये केलेलं हे सुकं चिकन आहे. हे जी रेसिपी आहे आपण सुकं चिकन हे रानातील आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. आता आपली कढई तापलेली आहे. तेल पण आता आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता बनवलेला मसाला टाकूया. कांदा, आला, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो ह्याचा आपण या ठिकाणी बनवलेला मसाला आहे हे आता आपण टाकून घेऊया यात. कढईमध्ये मसाला आपण टाकलेला आहे. आता मसाला थोडा हलवून घेऊया नाहीतर खाली लागायची शक्यता जास्त आहे. मसाल्याला थोडं मसाल्याला थोडं असं भाजून द्यायचं आहे मस्तपैकी. गावठी आपण शेतामध्ये सुक्कं चिकन रेसिपी बनवत आहेत. धना पावडर आता आपण या मसाल्यामध्ये टाकूया. मस्तपैकी असं हलवून घेऊया धना पावडर टाकून. यात आपण आता चिकन मसाला टाकून घेऊया. चिकन मसाला टाकून असं मस्तपैकी हलवूया. मसाला एकजीव करून घेऊया. यामध्ये आता आपण घरगुती कांदा लसूण चटणी टाकून मिक्स करून घेऊया. रानात आपण एकदम सोप्या पद्धतीत असं आपण सुक्कं चिकन बनवत आहे. अर्धा किलो शिजवून घेतला आहे. आता ह्यात थोडीशी आळणी टाकूया. आता आपण थोडंसं आळणी टाकून घेतला आहे. आता थोडंसं हलवूया आणि थोडं अजून आळणी टाकूया. हे मिक्स करून घेऊया. ग्रेव्ही असं आपण आता हलवून घेऊया. ग्रेव्ही टाईप एकदम केलं आपण मस्तपैकी. मित्रांनो ग्रेव्ही झालेली आहे. आता आपण यात शिजवलेलं चिकन टाकूया. चांगलं आता आपण हे हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवायचं आहे. आता हे हलवून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे चांगलं असं. चांगलं शिजलंय बघा. हे कसं चिकन दिसतंय बघा. गावठी एकदम आपण सोप्या टाईप मध्ये केलेलं हे सुकं चिकन आहे. मित्रांनो मस्तपैकी असं आपण मायात बनवलेलं अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यात सुकं चिकन आहे बघा. मित्रांनो कसं चिकन असं शिजलंय आणि कसा मसाला लागलाय चिकनला आणि कसा झणझणीत झालंय ते बघा. एकदम रबरबीत केलेला आपण सोप्या पद्धतीत हे सुकं चिकन आहे. एकदम मयात आपण रानात या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीत बनवलेलं हे चिकन.